आणि आता महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरच्या रामगिरी बंगल्यावर बैठक पार पडली। 4 तास 30 मिनिटे चाललेल्या बैठकीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात खलबतं झाल्याची माहिती आहे। महायुती सरकारच्या विरोधात आज महाविकास आघाडी जोडे मारो आंदोलन करणारे सकाळी 10 वाजता मुंबईतील हुतात्मा स्मारकाजवळ आंदोलनाला सुरुवात होणार असून शिवाजी महाराज पुतळा गेटवे ऑफ इंडियाजवळ समारोप होणार आहे। शिवसेना आणि विजय नाहटा फाउंडेशन यांच्या सौजन्याने नवी मुंबईच्या नेरूळमध्ये आगरी कोळी भवनमध्ये भव्य रोजगार मेळावा पार पडलाय। या मेळाव्याला 2108 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यातील 1196 उमेदवारांना तात्काळ नोकरीची संधी प्राप्त झाल्याची माहिती आहे। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंच्या वतीने कर्जतमध्ये पक्षप्रवेशाच्या जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याला श्रीकांत शिंदे, उदय सामंत आणि भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत। चंद्रपूरमध्ये महिला अत्याचाराच्या निषेधार्थ मशाल मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील लोकांनी हजेरी लावली। या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय। मुस्लिम आमदारांना नमाज अदा करण्यासाठी दिली जाणारी 2 तासांची सवलत आसाम विधानसभा रद्द करणार आहे। यावर भारत हा देश विविधतेतील एकतेसाठी ओळखला जात असून सरकारने प्रत्येक धर्माचं रक्षण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी दिलेली आहे। गेल्या 10 वर्षात महिलांवरील गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ झाली। भाजप फक्त बंगालबद्दल बोलतो, मात्र मणिपूर, उत्तर प्रदेश आणि ओडिशाबद्दल का बोलत नाही असा सवाल काँग्रेस आमदार सोपिया फिरदौस यांनी उपस्थित केला आहे। कुस्तीपटू विनेश फोगाटने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला। विनेशने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे।